राज्य सरकार 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करतं, मात्र प्रत्यक्षात जे साम टीव्हीने स्टिंग ऑपरेशन केले यातून काही वेगळं वास्तव उघडकीस येत आहे। या सगळ्या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? साम टीव्हीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। शेतकऱ्यांना अत्यंत त्रास देणारा आणि वेदना देणारा जो मुद्दा आहे तो आपण हायलाइट करता आहात। ही वस्तुस्थिती आहे। ज्या ठिकाणी विमा काढला जातो तिथे शेतकऱ्यांची अत्यंत हेळसांड केली जाते, अडवणूक केली जाते, आर्थिक लूट सुद्धा केली जाते। एकीकडे 1 रुपयाला विमा देतो म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र 50 ते 100 रुपये ह्या त्या ठिकाणच्या सेतू चालक असतील किंवा सेंटर चालक असतील त्यांनी लुटायचे। हा सर्रास महाराष्ट्रभर प्रकार सुरू आहे। दुसऱ्या बाजूला इतकं सगळं करून सुद्धा प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी भरपाई मिळण्याची वेळ येते, ज्यासाठी विमा काढलाय त्याचा उपयोग करून घेण्याची वेळ येते, कंपन्या अक्षरशः भरपाई द्यायला नकार देतात। त्यावेळी हे संस्था चालक असतील, सेंटर चालक असतील, कुणीही जबाबदारी घेत नाही, सरकार जबाबदारी घेत नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं। पीक विमा केवळ कंपन्यांना नफा कमवण्यासाठी अस्तित्वात आलाय असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते। आपलं अभिनंदन, आपण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणलेला आहे। अजयजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आता ही शेतकऱ्यांची समस्या घेऊन आपण कृषी मंत्री आणि महसूल मंत्री यांकडे पाठपुरावा करणार का? नक्कीच आपण पाठपुरावा करू। किसान सभेच्या बीड विभागाने काल जे आंदोलन केलं त्यात सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता आणि सुदैवानं बीडचे कृषी मंत्री असल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पीक विम्याच्या बद्दलच्या ज्या सगळ्या समस्या आहेत, पीक विमा काढताना होणारी लूटमार आहे, त्याचबरोबर प्रत्यक्ष भरपाई मिळताना जी लूटमार आहे, याबाबत किसान सभा नक्की आवाज उठवेल आणि या संदर्भात जाब सुद्धा संबंधितांना विचारला जाईल। निश्चित। अजितजी, आभारी आहे आपल्या प्रतिक्रियेसाठी आणि पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याकडे अधिकच्या माहितीसाठी जाणार आहोत। तत्पूर्वी आपण पाहतोय 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात आपण बघतोय हे चित्र काहीसं वेगळंच आहे। कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विम्याच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून तब्बल 50 ते 100 रुपयांची या ठिकाणी मागणी केली जाते। साम टीव्हीनं या संदर्भात पाठपुरावा केला, स्टिंग ऑपरेशन केलं आणि यानंतर हे धक्कादायक वास्तव उघडकीस आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव आणि चांदवडमधील हे धक्कादायक वास्तव आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांकडून राजरोस वसुली सुरू असल्याचं हे धक्कादायक वास्तव आहे। पुन्हा एकदा आपण अभिजित यांच्याकडे जाऊयात। अभिजित, आपण पाहतो अजित नेवले यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केलेली आहे, त्यांनी साम टीव्हीचे आभार मानले आहेत, मात्र कुठेतरी आता हा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। खरं आहे, आपण ज्या ठिकाणी हा सगळा रियालिटी चेक केला त्यामध्ये मालेगाव देखील येतं। मालेगाव हा पालकमंत्री दादा भुसे मालेगावचे आहेत, त्यांच्या देखील गावामध्ये शहरामध्ये अशाच पद्धतीने शेतकऱ्यांकडून सर्रासपणे पीक विमा काढण्याच्या नावाखाली 100 रुपये मागितले जातात आणि हा सगळा प्रकार जर बघितला तर हे काही फक्त मालेगाव किंवा चांदवडमध्ये होत नाहीये, हे संपूर्ण राज्यामध्ये अशाच पद्धतीने ज्या ठिकाणी शेतकरी CSC सेंटरवर किंवा सेतू केंद्र